कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय राम हरि जय राम जय राम हरि जय राम जय जय हरि 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 जय राम जय 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 राम हरि हरि जय राम हरि हरि जय राम जय जय राम हरि जय राम जय जय राम जय 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 राम जय 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 राम हरि जय राम हरि जय राम हरि जय राम हो तालोचनी सुख झाले हो सावनी तुहा विठ्ठल गरवा गरवा तुहा माधव गरवा तालोचनी सुख झाले हो सावनी तुहा विठ्ठल गरवा तुहा माधव गरवा हल गरवा तुहा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर रखुमा देवी हे बर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर आगर नाम आगर आगर बाप रखुमा देवी वर देवी बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर तुहा विठ्ठल बरवा सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा हरि विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय बार बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई
पतित पावना दीनानाथा नारायणा तुझे रूप माझे मनी राहो नाम जपवाणी पतित पावना दीनानाथ नारायणा तुझे रूप माझे मनी राहो नाम जपवाणी नायका विश्वजनाचा बालका तुझे रूप माझे मनी राहो नाम जपवाणी ब्रह्मांड नायका विश्वजनाचा बालका तुझे रूप माझे मनी राहो नाम जपवाणी गुजरिला तुझा पाया पडू द्या तुझे रूप माझे मनी राहो नाम जपवाणी जीवी जिया जीवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुझे रूप माझे मनी माझे तुझे रूप माझे मनी तुझे रूप माझे मनी तुझे रूप माझे मनी राहू नाम जपवाणी 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 रखुमाये रखुमाये विठोबाई रखुमाये विठोबा रखुमाये विठोबाई रखुमाये जय 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 हरि हरि विठोबा रखुमाये विठोबाई रखुमाये विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई रखुमाई जय 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 हरि 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 रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई हरि जय 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 विठोबा रखुमाई रखुमाई जय जय विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा जय 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 विठोबा रखुमाई हरि विठोबा जय जय विठोबा 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 रखुमाई हरि विठोबा रखुमाई हरि हरि जय 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 विठोबा रखुमाई हरि जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई चला चला जय विठोबा रखुमाई संध्याकाळते जाण उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया तुळशी हार गळा कासे पिताबर आवडे निरंतर हेची जाण तुळशी हार गळा कासे पिताबर तुळशी हार गळा कासे पिताबर मकर कुंडले पती श्रवणी कंठी कौस्तुभामणी विराजिता तुळशी हार गळा कासे पिताबर कमने माझे हे सर्व सुख काही नशीब पावडे गोपार कुमारी गोपार कुमारी जय विठोबा रखुमाई गोपार कुमारी रखुमाई
कुमाई हरि विठोबार कुमाई विठोबार कुमाई हरि विठोबार कुमाई विठोबार कुमाई गोपार कुमाई गोपार कुमाई गोपार कुमाई गोपार कुमाई गोपार कुमाई गोबा 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 कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण जय जय राम रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ दादानी सुख झाले ओ दादानी सुख झाले सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी विठल करवा तोहा विठल तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव
म्हणून विठ्ठली आवडी 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा राम राम रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय 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 रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय राम
रे म प ग म रे ग सा रे नि सा ध नि रे प ध सा नि रे सा सा नि ध प प ध म प ग म रे ग सा रे नि सा ध नि रे सा रे ग रे ग म प म प ध प ध नि राधा सिद्धि आसो जावे हा हा सिद्धि आजो जब समाधान चित्तिया सुजावे समाधान चित्तिया सुजावे समाधान देवी दयालते दैसे तेरा देवी दयालते दैसे तेरा विठाला
विठ्ठला विठ्ठला ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डलीकायदा मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरु प्रथमानं पांडुरंगा करो हरि पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम दुसरी चरण पाण्डुरङ्गा करु प्रथम नमन 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 दुसरी चरण संताची दुसरे त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कधीचा बाबाजी सद्गुरू गरी गम ग गम ग गम ग साप मप गम प ग मरे धनी धनी स गरे गम ग रे गम ग रे गम ग गम ग ग दुसरे बाबाजी सद्गुरू दादा धोका बाबाजी सद्गुरू त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवंत विश्ववंद महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा उत्कृष्ट अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. सेवेकर जाण्याच्या पूर्वी अल्पासा पर्याय तो म्हणजे असा की ही सेवा माझ्या घरी गुरुवर्य तानाजी महाराजांकडून आलेली आहे. तसेच गायनाला विशारद ती पण किरण महाराज आणि ज्यांचा हात
ज्यांचा हात भरत पडदेवनी वाजते दत्ता महाराज. दत्ता महाराज. आणि मला नाचू वाटते पण मी नाचत नाही. नाचू कीर्तनाचे रंगी, 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 ज्ञानदीप लावून जगी. हात बरी करून टाळी वाजवा. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावून जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. ज्ञानदीप लावून जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. हेची थोर भक्ती आवडती देवा, हेची थोर भक्ती आवडती देवा. संकल्पावी माया संसाराची, ठेविले आनंदे तैसेची राहावे. चित्ती असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, भोगले देवळा संचिताचे. ठेविले आनंदे तैसेची राहावे. चित्ती असू द्यावे समाधान. तुका मने घालू, तुका मने घालू तया बरी भार. वाहू हा संसार देवा पायी, ठेविले आनंदे तैसेची राहावे. चित्ती असू द्यावे समाधान. विठला विठला. विठ्ठला विठ्ठला हरी विठ्ठला आला विठ्ठला हला विठ्ठला हरी विठ्ठला. हरी विठ्ठला 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 हला विठ्ठला विठ्ठला हला. तसा एक थोर भक्ती आवडती देवा. संकल्पावी माया संसाराची, ठेविले आनंदे तैसेची राहावे. चित्ती असू द्यावे समाधान. तुकाराम महाराज पहिल्या चरणात सांगतात की हेची थोर भक्ती आवडती देवा. देवाला थोर भक्ती आवडते. तुम्ही भक्ती करा. कशी करा तर कीर्तन करा, भजन करा, गायन करा, काही करा, दान करा,
दान कसं करायचे तर गया गया सांगतात एक गया म्हणायचा खूप मोठा राजा होता आणि ती प्रजाला खूप खुश ठेवायचा आणि तो खूप चांगला होता. आणि एके दिवशी ती शिकारीला गेला आणि एक नदीच्या काठी दूर त्यानं थांबला होता आणि एका साधूचा त्याला डोळा दिसला आणि ती चमकत होता. त्याला वाटलं ही प्राण्याचा डोळा असेल म्हणून त्याने वार आणला आणि त्या साधूच्या पोटाला लागला. आणि साधूने म्हणले, अरे दुष्ट, तू तर राजा आहेस आणि तू असुराचं काम करत आहेस, तू पुढच्या जन्मात असुर बनशील. आणि त्याचा चेहरा खूप वंगळा झाला आणि ती डबल प्रजापशी आला आणि प्रजामध्ये आल्यानंतर सगळे भिवू लागले, सगळे पळू लागले. आणि ती एक यज्ञ केला आणि यज्ञ केल्याच्या नंतर त्याला स्वतः भगवंत भेटायला आले आणि त्याने काय मागितले तर देवा, जो कोणी मनुष्य माझं तोंड बघेल तेव्हा त्याला मुक्ती मिळावी. आणि लोक पाप करू लागले, खूप पाप करू लागले आणि पाप करून त्या राजाचं तोंड बघू लागले आणि ते स्वर्गात जाऊ लागले. आणि देव म्हणू लागले, अरे ह्या राजामुळे तर सगळे लोक स्वर्गातच उलालेत आणि स्वर्गात जागा बी नाही, आता आम्ही कसं घ्यावं. तर स्वतः देव परमात्मा त्याच्या जवळ आले आणि त्याला म्हणले की अरे आता तुझा प्राण द्यावा लागल. काही देवा, मी तुमच्यासाठी इतकी श्रेष्ठ भक्ती केलो आणि तरीही तुम्ही माझा प्राण मागत आहे. तुझ्यामुळे सगळे लोक स्वर्गात येत आहेत म्हणून मी तुझा प्राण मागत आहे. मी तुम्हाला दान देईन प्राण, पण माझ्या दोन इच्छा आहेत. काय आहे सांग. तर 33 कोटी देव माझ्या अंगात वास करावं. विठ्ठल विठ्ठल हला विठ्ठल 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 जेव्हा ती माझ्या गाई धामात आले तेव्हा त्यांना मुक्ती मिळावी. विठ्ठल विठ्ठल गयानं दान दिलं देवासाठी, ही पण अन्नदानच आहे. तुम्ही येतात आणि कीर्तन ऐकून जातात, कधी तर अन्नदान केले का? ही लिस्ट मध्ये ज्याची नाव आहेत ना, ह्यांचं मी पुण्यच आहे. आणि तुम्ही पुण्य करत नाही, येतात जेवतात आणि ऐकून जातात. तुम्ही पण पुण्य करा. हे पुण्य आहे का? पुण्य अन्नदान भी एक पुण्यच आहे. स्मरणम कीर्तनम ज्ञानम अर्चनम. विठ्ठल 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 ही झालं दान. आणि भक्ती कशी करावी तर हनुमंतरायासारखी करावी. हनुमंतरायांनी लंकेहून सीता मातेला घेऊन आले तेव्हा सगळे अयोध्याकर निघाल्यानंतर अयोध्यामध्ये पोहोचले तेव्हा राम प्रभू सगळ्याला उपहार देत होते, पण हनुमंतरायाला दिले नाहीत. आणि सीता माता मनात विचार करू लागली, राम प्रभू सगळ्याला उपहार दिले पर हनुमंतरायालाच का दिले नाहीत. तर अगं मी का दिलो नाही त्याला सांगू का?
त्याने इतकी माझी श्रेष्ठ भक्ती केली आहे, माझ्याकडे त्याला देण्यासाठी काहीच नाही. आणि विचारले रामप्रभूने, अरे हनुमंतराया, मी तुला काय देऊ? माझ्याकरता तुला देण्यासाठी काहीच नाही. प्रभू, मला काहीच नको, बस तुमच्या चरणात जागा द्या. विठ्ठला विठ्ठला हरी. आणि रामप्रभूने हनुमंतरायाला आपल्या चरणात जागा दिली. तेव्हा सीता माता म्हणाल्या की एवढंच दिल्यानं काय होतं? विको कमी करून आवाज ट्रबल द्या, मोठा करा. एवढंच दिल्यानं काय होतं? तर राम प्रभूने सीता माताला मोतीचा हार दिला होता आणि राम प्रभूला विष्णू देवानी मोतीचा हार दिला होता आणि तीच हार सीता मातापाशी होता. सीता मातानं ती हार मोतीचा हनुमंतरायाला दिला आणि हनुमंतराय ती पाहिले आणि ती फोडू लागले. आणि फोडल्यानंतर सीता माता चिंतित पडली. अरे हनुमंतराय, हे काय केलोस? तुझ्या प्रभूनं मला ही मोतीचा हार दिला होता आणि मी ती हार तुला दिला, तू का फोडून टाकलोस? माता, ज्या वस्तूत माझे प्रभू नाही, ती वस्तू माझ्यासाठी काहीच अनमोल नाही. विठ्ठला विठ्ठला आणि लक्ष्मण भैया म्हणू लागले, अरे हनुमान, वस्तूत कुठे राम प्रभू असतात का? नाही रे लक्ष्मण भैया, नाही. सगळ्यात राम प्रभू आहेत, गुलाबात राम प्रभू आहेत, या माईक मध्ये देखील राम प्रभू आहेत, सगळीकडेच राम प्रभू आहेत, माझ्या रोमामध्ये राम प्रभू आहेत, माझ्या हृदयात राम प्रभू आहेत. दाखवशील का? तर त्या जागी हनुमंतरायानं आपलं हृदय कापलं आणि धावलं. त्याच्यामध्ये श्रीराम प्रभू आणि सीता माता होती. श्रीराम आवाज मोठा. जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. जानकी बैठी मेरे सीने में. श्री राम जानकी बैठी मेरे सीने. दुःखातून हरून जाणारा ती पण हनुमंतरायचा आहे. हे दुःख भांजन मारुती नंदन, हे दुःख भांजन मारुती नंदन, सुन लो मेरे पुकार, पवन सुत विनती
हे दुःख वेदन मारुती नंदन हे दुःख वेदन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार अष्ट सिद्धिनो निधि के दाता अष्ट सिद्धि के नित दाता अष्ट सिद्धिनो निधि के दाता अष्ट सिद्धि नित दाता दुखियों के दुख भाग्य विधाता दुखियों के साध विदाता सिया राम के आनंद पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार बघा तुमच्या भक्ती कशी केली तिने तर जाग्यावर तिने हृदय कापून लावले. आणि तुम्हाला छोटस उदाहरण सांगते 2 मिनिटात. जेव्हा मच्छिंद्रनाथन गोरक्षनाथ वनात आले तेव्हा भोजनासाठी मच्छिंद्रनाथाने म्हणले की अरे गोरक्षा जा आणि मला भोजनासाठी आण. आणि गोरक्षनाथ निघाले आणि एका घरामध्ये पोहोचले आणि तेव्हा अलक निरंजन आदेश अलक निरंजन आणि मधून एक बाई आली आणि म्हणली काय पाहिजे रे. माझ्या प्रभूला भोजन पाहिजे भोजन द्या. त्या स्त्रीने ताट भरून भोजन दिले आणि गोरक्षनाथाने ती ताट घेऊन मच्छिंद्रनाथाकडे आले. आणि मच्छिंद्रनाथाकडे आल्यानंतर मच्छिंद्रनाथाला वडे खूप आवडले होते. तेव्हा मच्छिंद्रनाथाने म्हणले अरे गोरक्षा मला ह्या घरातले वडे खूप आवडले आहेत म्हणून मला डबल आणखीन करे. तर प्रभू मी तुमच्यासाठी काही बी करीन. मी लगेच जाऊन वडे आणतो. आणि गेला अलक निरंजन आदेश अलक निरंजन आणि तीच बाई घरातून डबल आली. अरे मी आता तर तुला भोजन दिले होते तू डबल का आलोस. तर माता माझ्या प्रभूला वडे खूप आवडले आहे म्हणून डबल देतास का. तर त्या बाईने म्हणले की तुला आताच दिले होते ना वडे आता मी देणार नाही. तुम्हाला जी पाहिजे ती मागा पर मला वडे द्या. आणि मला डोळा पाहिजे दिशील का तू. तर त्याच जागेवर गोरक्षनाथाने डोळा काढला आणि त्या बाईला दिला. आणि ती रडू लागली आणि मध्ये जाऊन वडे आणली. आणि गोरक्षनाथांनी त्या झोळीतली एक पट्टी काढला आणि डोळ्याला बांधून वडे घेऊन गेला. आणि गेल्यानंतर मच्छिंद्रनाथ खात खात उठले आणि म्हणले अरे गोरक्षा तू डोळ्याला पट्टी का बांधूस. तर गोरक्षनाथाने उत्तर दिलं की देवा तुम्हाला वडे पाहिजे होते ना तर मी तुमच्या वड्यापायी माझा डोळा काढून दिलो. वड्यापायी कोणी डोळा काढून देतं का हो. तर नाही. विठाला 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 तर गोरक्षनाथांनी काय म्हणले देवा मी गुरु माझी पूजाच आहे. गुरु मेरी पूजा गुरु गोविंदा गुरु मेरा बाल ब्रह्मा गुरु भगवंता गुरु मेरी पूजा गुरु गोविंदा गुरु मेरा बाल ब्रह्मा गुरु भगवंता गुरु मेरी पूजा गुरु गोविंदा गुरु मेरा बाल ब्रह्मा गुरु भगवंता
गुरु गोविंदा गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंता गुरु के दर्शन देख देख जीवा गुरु के चरण द्वय द्वय पीवा गुरु बिना हमारा नहीं बैठा आनंद न पाऊं गुरु गुरु नाम आनंद न पाऊं गुरु गुरु नाम गुरु मेरी पूजा गुरु गोविंदा गुरु मेरा बाल ब्रह्म गुरु भगवंता गुरु गोविंदा गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंता गुरु भगवंता आणि त्या स्त्रीला जाग्यावरच डोळा काढून दिला आणि धीर नाही वाटे देवा माझ्या मनाला धीर नाही वाटे देवा माझ्या मनाला डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी जाव रे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी जाव रे प्रल्हादासाठी नरसिंह झाला दुष्ट मारण्याला देवा तू सरसावला दुष्ट मारण्याला देवा तू सरसावला पार करण्यासाठी देवा एक ती हाक रे पार करण्यासाठी देवा एक ती हाक रे पंढरीच्या पांडुरंगा बेगी बेगी जाव रे हरी पंढरीच्या पांडुरंगा बेगी बेगी जाव गोळा कुंभाराने आरवली वीणावली भक्त एकनाथ घरी वाहतो पाणी भक्त एकनाथ घरी वाहतो पाणी मने दास तुकड्या देवा मने दास तुकड्या देवा मने दास तुकड्या देवा गोकुळाची पावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी जावे डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी जावे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी जावे आणि मीराबाईनं बिकी थोरच भक्ती केली होती मीराबाईचे ती संत आता बी गुणगान गातात हे आगवो हो वाह जो श्याम का दर्शन किया करे हे शीश प्रभु चरण में वंदन किया करे बेकार वो मुके जो रे देख बातों में मुके जो यही भगवान का सुमिरन किया करे मर कर भी अमर नाम था उस जीव का जग में प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे हीरे मोती हीरे मोती से नहीं शोभा ये हाथ की ये हाथ जो भगवान का पूजन किया करे ऐसी लागी लगन ऐसी लागी लगन
गाने लगी महलों में पड़ी बन के जोगन चली मीरा रानी दीवानी कहाने लगी ऐसी लगी लगन ला 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 ला। ऐसी लागी 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 लगन लागी। जेव्हा मीरा देवाचं भजन करत होती तेव्हा तिचे वडील अगं ह्या भगवंताच्या नादात का लागलीस मला लोक शिवाय देत आहेत तुझं लग्न करायचे वडील माझं तर लग्न झालंय कुणा संग तर भगवंता संग आणि तिचे वडील खुश झाले निघू लागले आणि ती भजन करायला सुरू केली आणि डबल लोक शिवाय देऊ लागले अरे राणा तुला कळत नाही का मीरा ती आता मी त्या भगवंताच्या नादात लागली आहे तुला उगा म्हणते ती आणि राणानं रागात देऊन रागाच्या भरात तिला विष दिलं आणि मीरानं अमृत समजून विष पिली राणाने विष दिया मनो अमृत दिया मीरा सागर में जहर समाने लगी दुख ना को कहे मुख से गोविंद कहे मीरा गोविंद गोपा लगाने लगी वो तो गली गली हरि गुण गाने लगी ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन ताली वाजवा हातानं देवाचं भजन करा तुम्ही मुखानं ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन वो तो गली गली हरि गुण गाने लगन ऐसी लागी लगन मेरा हो गई लगन। कोई रोके नहीं कोई टोके नहीं कोई रोके नहीं कोई टोके नहीं मेरा गोविंद गोपा लगाने लगी बेटे संतों के संग रंगी मोहन के रंग मेरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी वो तो गली गली हरि गुण गाने लगी ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन ये तो गली 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 हरी गाने लगी ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन लागी लगिर 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 ला आणि मीरा प्रेमासाठी तळमळत होती बस मीरा दर्शनासाठी तळमळत होती आणि राधा प्रेमासाठी तळमळत होती आणि कृष्णाची बासरी आता भी राधा नाम म्हणते श्याम तेरी बंसी पुकारे राधा नाम कन्हैया तेरी बंसी पुकारे राधा नाम राधा का भी श्याम हो तो मेरा का भी श्याम राधा का भी श्याम हो तो मेरा का भी श्याम राधा कभी शाम हो तो मेरा राधा कभी शाम हो तो मेरा ए श्याम तेरी बंसी राम तेरी बंसी कन्हैया तेरी बंसी पुकारे राधा नाम राधा का भी श्याम हो तो मेरा का भी श्याम राधा का भी श्याम हो तो मेरा का भी श्याम राधा कभी शाम हो तो मेरा कभी शाम राधा कभी शाम हो तो मेरा कभी शाम। आणि मीरा राधाच करत नाहीत आणि गोपिया देखील भगवंताचं भजन करतात आणि ती सुधबुध विसरून जातात मैं तो सुधबुध कोई तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे संसार में जोत जला ले प्रीत लगा ले चरणों में ले ले मुरली वाले ओ बनसी वाले मुरली वाले ओ बनसी वाले वाले ओ
मुरली वाले ओ बंसी वाले। मैं तो तुझ बुझ कोई दिल प्यार में सब कुछ भूल गई तेरे जोर में। हरि बोल राधे राधे। जोत जला ले प्रीत लगा ले चरणों में ले ले मुरली वाले ओ बंसी वाले मुरली वाले ओ बंसी वाले। मैं तो सुध बुध कोई तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे संसार में। जोत जगा ले प्रीत लगा ले चरण मिले रे मुरली वाले ओ बंसी वाले मुरली वाले ओ बंसी वाले। आणि गोपिया म्हणतात अरे काना तू कशी वाजवतोस रे बंसी? आहार सावरिया कशी वाजवली वाजवली मुरली। आहार सावरिया कशी वाजवली वाजवली मुरली। अरे सावरिया कैसी वादली वादली मुरली। आहार सावरिया कशी वाजवली वाजवली मुरली। रडते माझे बाळदाने समजावी तारा विना। रडते माझे बाळदाने समजावी तारा विना। तुझ्या तुझ्या मुरलीचा ध्वनी कल्पित पडला काने विबळ झाले अंतःकरणी मी गरदंडा विसरले। नाना पारी समजावी दे नाना पारी समजावी दे मागीला छाया देते आबाटाने निजावी दे आलमी दे परदा। हरी रडते माझे आहार सावरिया कशी वाजवली रडते माझे बाळदाने समजावी तारा विना। रडते माझे बाळकाने समजावे तारा। आहार सावरिया कैसी वाजवली वाजवली मुरली। आहार सावरिया कैसी वाजवली वाजवली। आणि मीरा आणि राधा मध्ये भी अंतरच होता। एक राधा एक मीरा दोनों ने श्याम को चाहा। अंतर क्या दोनों के चाह में बोलूं अंतर क्या दोनों के चाह में बोलूं। एक प्रेम दीवानी एक दर्शन दीवानी एक प्रेम दीवानी एक दर्शन दीवानी। एक प्रेम दीवानी एक दर्शन दीवानी। एक प्रेम दीवानी एक राधा एक मेरा दोनों ने श्याम को चाहा। अंतर क्या दोनों के चाह में बोलूं अंतर क्या दोनों के चाह में बोलूं। एक प्रेम दीवानी एक दर्शन दीवानी एक प्रेम दीवानी
एक प्रेम दिवाने एक दर्शन दिवाने. अहो देवाची भक्ती करणं आणि आपण देवाकडे जाणं ह्याच्यात काही नवल नाही. आपण देवाची भक्ती करणं आणि देव आपल्या जवळ येणं भेटायला ह्याच्यात नवल आहे. विठाला जेव्हा जनाबाई अभंग लिहित होती तेव्हा भगवंत स्वतः तिचे अभंग लिहित होते ह्याच्यात नवल आहे. आणि जेव्हा कबीर महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज भगवंताला भेटायला आले आणि तेव्हा हे काय करत आहात म्हणले कबीर महाराजांनी. तर मी जनाबाईचे अभंग लिहित आहे. जनाबाई कोण आहे तर तुम्ही पहा जनाबाई कशी आहे. ती माझी भक्ती खूप करते म्हणून तिचे मी अभंग लिहित आहे. विठाला आणि कबीर महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज जनाबाईला भेटायला गेले आणि तेव्हा जनाबाईचं भांडणं चालू होतं. आणि एका बाई संग गौऱ्याबाई भांडणं करते का कुठे तर गौऱ्याबाई भांडणे करत होती. खरं जनाबाईच्याच गौऱ्या होत्या. ती बाई म्हणू लागली जनाबाईच्या गौऱ्या छान झाल्या होत्या म्हणून ही गौऱ्या माझ्याच आहे, ही गौऱ्या तुझ्या आहे, ही गौऱ्या माझ्या आहे. आणि दोघांचं भांडणं लागू लागलं. आणि कबीर महाराज आले आणि म्हणले हे कोणती जण आहे ह्याच्यातून. ही जण आहे म्हणले. आणि ही जना दिसत नाही मला, ही तर भांडणं करत आहे. कबीर महाराज तुम्ही इकडे या म्हणली जनाबाईनं. आणि ज्या गौरीतून विठ्ठल 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 जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. 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 कबीरदासाने नामदेव महाराजला माना डोलू लागल्या. कबीरदासाने महादेव महाराजला माना डोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू 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 लागल्या. आणि कबीर महाराजांनी त्या गौरीला कान लावून बघितलं तर विठ्ठल 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 असा आवाज आला. आणि कबीर महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज भगवंताकडे आले. भगवंता तुमचं खरंच होतं जनाबाईची गौरीतून देखील विठ्ठल विठ्ठल नाव येते. विठाला विठाला. आणि जनाबाई जेव्हा घरी आली भाकरी करत होती आणि तेव्हा विठ्ठल आले आणि भाकरी एक एक काढून खाऊ लागले. आणि जनाबाई म्हणू लागली मी तर इतक्या हळूच्यानं भाकर करत आहे तर आतापर्यंत माझ्या 5 भाकरी झाल्या असत्या पर ही कुठे गेल्या भाकरी माझ्या. तर जनाबाईनं पाहिलं होतं की भगवंतच खाऊ लागले तरी जनाबाईनं त्यांना बघितलं नाही आणि हात धरला आणि म्हणला धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर. धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा हृदय बंदी काना गेला हृदय बंदी हृदय बंदी काना गेला आता विठ्ठल गोडीला हृदय बंदी काना गेला आता विठ्ठल गोडीला दरिला 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 पंढरीचा दोरा दरिला 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 पंढरीचा दोरा धरिला धरिला
पंढरीचा चोर धरिला धरिला पंढरीचा चोर धरिला धरिला पंढरीचा धरिला धरिला पंढरीचा तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात हेची थोर भक्ती हेची थोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती हेची थोर भक्ती हेची भक्ती कल्पावी माया संसाराची हे विले आनंदे हे विले आनंदे हे विले आनंदे हे विले आनंदे हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संकल्पावी माया संसारात गुरुचं महत्व सांगते तुम्हाला नाव तुझं घेऊन पडली कोरड ओठाला नाव तुझा घेऊन पडली कोरड ओठाला कोरड ओठाला मरण पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला मरण पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला हरी मरण जना जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला किती जरी दुनियामध्ये झाली तुझी वावा शेवटाला करावा लागतो गुरुचाच धावा शेवटला करावा लागतो गुरुचाच धावा कैकानी गुरु सेवेत देह गोठला कैकानी गुरु सेवेत देह गोठला मरण पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला मरण पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला तुम्हाला भक्ती करण्याचा मार्ग कळाला नाही तर दुसरं येणारच आहे म्हणून नाथ महाराज सांगतात हे जरी नाही कळलं परी दुसरा येईल हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल हे जरी नाही कळलं सरत जेवटी बा काळ बांधून नेईन सरत जेवटी बा काळ बांधून नेईन सरत देवटी बा काळ बांधून येईल सरत देवटी बा एका जनार्दनी आमुचे काय माझा येईल एका जनार्दने आमचे काय बाधा येईल आमचे काय माझा येईल काय बाधा येईल आमचे काय माझा येईल काय बाधा येईल पिंगळा 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 माझाजी बोली बोलत देगा पिंगळा माझाजी बोली बोलत देगा माझारी बोली बोले तुझे का पिंगळा माझारी पिंगळा माझारी बोले बोले तुझे का पिंगळा माझारी जेतुदाना तुम्ही जेतुदाना टिपरी वाला जगाई हो 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 करुणी उचित करुणी उचित प्रेम घालीत हृदयाचा दान मागायाची आलो दान मागायाची दान मागायाची आलो दान मागायाची दान मागायाची आलो दान मागायाची दान मागायाची
फिरवितो तुम्ही डुगुडुगु ऐका पाऊल चालवितो तुम्ही ऐका हरी फिरवितो तुम्ही डुगुडुगु ऐका तुम्ही डुगुडुगु ऐका तुम्ही डुगुडुगु ऐका तुम्ही डुगुडुगु ऐका डुगुडुगु ऐका पिंगळा 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 माझवारी बोली बोलत होते का पिंगळा माझवारी बोली बोलत होते का पिना घ्या सुया घ्या मणी घ्या दाताचं दात म्हणे घ्या ग कोणी दाताचं दातवण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळा मणी 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 आहुआ घ्या सोहुआ घ्या प्रेम नगरावानी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी माझा बसलेले सर्व मंडळी माझा मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझा मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे जरी नाही कळालं बरी दुसरा येईल हे जरी नाही कळालं तरच देवडी बा गाड बांधून देईल तरच देवडी बा ये गजनाथनी आमचे काय बाजाईल हे गजनाथनी आमचे काय बाजाईल पिंगळा 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 बोल बोले तुले का पिंगळा मादारी पिंगळा मादारी बोल बोले तुले का पिंगळा दारी हा निर्गुण निराकार दादा भाऊ माझेगा निर्गुण निराकार दादा भाऊ माझेगा शकून 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 सांगा माई माझेगा शकून सांगा माझे माई माझेगा संकट आलं तर कुणी तर आपल्याला साथ देणारा असणारा पाहिजे तर मित्र दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये वाट चुकणार नाही जीवन भर तुझे वाट चुकणार नाही जीवन भर तुझे वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझे एक तू मित्र कर आरशासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र बनव्यामध्ये अहो तुम्हाला मुखाने जर भक्ती करणं आलं नसेल तर मनात तर देव बसवा मन में बसा कर तेरी मूर्ति उतारू मैं गिरधर तेरी आरती मन में बसा कर तेरी मूर्ति उतारू मैं गिरधर तेरी आरती हेची तोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान विठोबार हो बार
बनवलं, पुढच्याचा किस्सा मारला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. टाळ वाजू नका आणि मुर्दाम पण नका. त्यांनी म्हणतात पहिलं तुम्ही म्हणू नका, पहिलं बाया म्हणतील, पुन्हा माणसं म्हणा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम म्हणा. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. वेळ संपली आहे, नसताना मी सांगून गेले असते. पुढच्या वेळेस कधी योग आला तर सांगून. झालेली शिवा पंढरीसी परमात्मा, वैराग्य मूर्ती काका, पवन सुद्धा हनुमंतराय, तसेच माझे गुरुवर्य तानाजी महाराज, सर्व गाव मंडळी, सद्गुरु वीरनाथ मल्लनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, गुरुबाबा गैनीनाथ महाराज यांच्या सेवी समर्पित करते आणि सेवेला पूर्ण व्हा. ज्ञानेश्वर देवा
देविले आनंदे हरी देविले आनंदे कैसे गावे देविले आनंदे कैसे गावे आदिनाथा जय गुरुदेव जय गुरुदेव. आदिनाथापासून चालत आलेल्या गुरुपरंपरेला नतमस्तक होऊन समर्थ सच्चिदानंद सद्गुरू वीरनाथ महाराज, सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, सद्गुरू गुरुबाबा महाराज, सद्गुरू घेणनाथ महाराजांच्या लीन होऊन चालत असलेला श्री दत्त देवस्थान दत्तगड यात्रा महोत्सव, श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा तथा कीर्तन महोत्सव सोहळा गेली अनेक वर्षापासून आपण या गडाचा उत्सव साजरा केलेला आहे. त्या माध्यमातून आज 4थ्या दिवसाची सेवा महाराष्ट्राची बुलंद आवाज परमादरणीय परमपूजनीय श्री दत्त देवस्थान दत्तगड उत्तराधिकारी भगवती दिदी यांच्या मुखकमलातून ही सेवा संपन्न झालेली आहे. अत्यंत लहान वय आहे, अगदी 9 वर्षाचं वय आहे.